श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. चला तर मग मी आज तुमच्यासोबत शेवगा फ्राय रेसिपी शेअर करणार आहे. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात पहिल्यांदा वाटण्यासाठी गॅसवर एक मी छान असा कांदा भाजून घेणार आहे. गॅसवर असा कांदा भाजल्यामुळे छान अशी चव येते भाजीला. त्यानंतर मी एक टोमॅटो भाजून घेणार आहे. त्यानंतर मी एक खोबऱ्याचा तुकडा भाजून घेणार आहे. जास्त वेळ नाही भाजू द्यायचा, थोडासा फक्त भाजू द्यायचा. त्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा छान असा फोडून घेऊन, आपण भाजलेला कांदा छान असा फोडून घेऊन टाकणार आहे. त्यानंतर टोमॅटो आणि खोबऱ्याचा तुकडा आपण भाजलेले त्याचे बारीक बारीक काप करून टाकायचं. त्यानंतर अद्रक, थोडंसं डाळवं टाकायचं. डाळव्याने भाजीला खमंग अशी चव येते. आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. त्यानंतर एक गिरकी घ्यायची मिक्सरची. नंतर थोडंसं लसूण पाकळ्या टाकायच्या, ते पण सगळं वाटून घ्यायचं. त्यानंतर एक कढई ठेवायची. कढईमध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकायचं. तेल छान असं गरम झाले की जिरे मोहरे टाकून घ्यायचे. जिरे मोहरे चांगले तडतडले की त्यामध्ये आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेलं वाटण टाकायचं. वाटणाला छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. बघा, आता आपल्या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे. त्यानंतर मी थोडीशी हळद टाकते, काळं तिखट आपलं घरगुती, थोडीशी लाल मिरची पावडर किंवा तुम्ही काश्मीरी मिरची सुद्धा टाकू शकता. त्यानंतर थोडीशी हिंग, धना पावडर, हे सगळं वाटण छान असं हलवून घ्यायचं. त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये शिजवून घेतलेले शेवग्याचं थोडंसं पाणी टाकत आहे. पाण्यालाही छान असा कट येऊ द्यायचा. आता बघा, आपल्या भाजीला किती छान अशी तरी आलेली आहे, म्हणजे भाजीला तेल सुटलेलं आहे. त्यानंतर आता मी शिजवलेले शेंगा टाकून घेत आहे. मी शेंगा आधी शिजवून घेतल्या होत्या. त्यानंतर थोडंसं कूट टाकायचं. छान असं हलवून घ्यायचं. आणि 5 मिनिटं असं छान असं वाफवू द्यायचं. मी शेंगा आधी शिजवल्यानं शेंगामध्ये शिजवताना मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि शेंगा छान अशा शिजवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मी थोडंसं मीठ टाकत आहे. शेंगात आपण शिजवताना मीठ टाकल्यामुळे थोडंसंच टाकायचं. त्यानंतर मी आता कट केलेली थोडीशी कोथिंबीर टाकत आहे. बघा, आपली भाजी आता तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.